रब्बी हंगामाची कांदा लागवडीच्या पूर्वतयारी संदर्भात आज बहुसंख्य शेतकरी कांदा बी रोप वाटिका तयार करण्यासाठी शेतजमीन तयार करत आहे। शेतकऱ्यांना माझी विनंती आहे, यावर्षी पावसाचं प्रमाण बघितलं, अतिवृष्टी होती। अतिवृष्टीमुळे जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये पाणी धारण क्षमता वाढलेली आहे। जमीन ओली आहे। ओल्या जमिनीमध्ये आपण शेत तयार करत असताना आपण रोटावेटरचा वापर केल्यास अशा पद्धतीने शेतकऱ्यांना कुठेतरी ओल्या जमिनीमध्ये ढेकाळे तयार होतात आणि आपल्याला कांदा रोपवाटिकेसाठी हे ढेकाळे अतिशय अडथळा निर्माण होतात आणि जमिनीची आपली वापसा होत नाही। त्यामुळे ओल्या जमिनीमध्ये असलेल्या बॅक्टेरियाचं प्रमाण आपल्या रोप मरण्यासाठी कुठेतरी कारणीभूत ठरतं। त्यासाठी आपली जमीन ही योग्य प्रकारे मशागत करून घ्यावी। मी शेतकऱ्यांना आवाहन करतो, ओल्या जमिनीमध्ये रोटावेटर वापरू नका। आपण या शेतात आलो तो शेतकऱ्यांच्या आव्हाना म्हणजे शेतकऱ्यांनी मागणी केली की आम्हाला रोटावेटर मारून द्या, तर मी त्यांना नकार दिला होता। पण तरी शेतकऱ्यांच्या मागणीमुळे आपण रोटावेटर आणला आणि आपण रोटावेटर एक मारून दाखवला। या रोटरच्या माध्यमातून जमिनीमध्ये असे ओले ढेकाळे निघत आहेत। हे ढेकाळे सुकणार नाही आणि न सुकल्यामुळे कुठेतरी आपल्याला रोपवाटिकेसाठी आपल्याला कुठेतरी अर्थ निर्माण होईल। तर यासाठी ओल्या जमिनीमध्ये रोटावेटर मारून जमिनीचं आरोग्य बिघडू नका। शेतकरी मित्रांनो, आपल्याला रोपवाटिका तयार करायची असेल तर जमिनी आधी पहिले योग्य प्रकारे नांगरटी वगैरे डिस्कावरच्या माध्यमातून जमीन ही मोकळी करून घ्या। 2-4 दिवसाला हवेशीर होऊ द्या, कोरडी होऊ द्या आणि कोरड्या जमिनीमध्ये रोपांचं नियोजन करा। कारण ओल्या जमिनीमध्ये बुरशींचं प्रमाण अधिक जास्त असतं आणि त्या माध्यमातून कुठेतरी मरचं प्रमाण आपल्या रोपवाटिकेत आपल्याला दिसून येतं। तर जमीन पूर्ण कोरडी झाल्याशिवाय रोपवाटिकेचं नियोजन करू नका। शेतकरी मित्रांनो, अतिशय महागाचे बियाणे आहे आणि आपलं खरीप तर पूर्ण गेला आहे पूर्ण मदार आपली रब्बीवर। तर रब्बीचं नियोजन करून शेतकरी मित्रांनो योग्य प्रकारे मशागत करा। माझ्या शेतकरी मित्रांना आव्हान आहे, ओल्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची रोटावेटरची मशागत करू नका। अशा माध्यमातून ही जमीन अशी ढेकळ निर्माण करते रोटावेटर। तिने कुठेतरी वापसा कंडिशन याला वेळ लागतो आणि अशा ठिकाणामध्ये आपलं बारीक जे रोप असतं कांद्याचं बी असतं बियाणं ते कुठेतरी दाबलं जातं आणि त्याची उगम क्षमता थांबते आणि कुठेतरी ओल्या जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाणही वाढतं। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जमीन पूर्णतः कोरडी हवेशीर झाल्याशिवाय रोपांचं नियोजन करू नका, असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।